नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्व? आशा करतो तुम्ही सर्व मजेत असाल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करूयात, इयत्ता 8वीच्या पहिल्या प्रकरणावरील आधारित जो सराव संच 1.3 आहे त्याचा सराव करूयात। पण त्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर माझा WhatsApp नंबर अजूनपर्यंत तुमच्या जवळ सेव्ह नसेल तर हा माझा WhatsApp नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला WhatsApp वर मेसेज करू शकता। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। इथे सराव संच 1.3 जो आहे तो परिमेय संख्यांचा दशांश रूपावर आधारित आहे। तर आपण काय अभ्यासलेला आहे, तर परिमेय संख्या ही a/b अशा अपूर्णांकाच्या रूपात लिहिली जाते। याच्यासाठी आपण संख्येचं एखादं उदाहरण घेऊया, जसं की 7/4। याचा अर्थ काय, तर 7ला 4ने भाग द्यायचा आहे। हा भागाकार केल्यानंतर उत्तर काय मिळतं, तर उत्तर मिळतं 1.75 आणि 1.75 चा भाग दिल्यानंतर हा भागाकार संपतो, कारण की बाकी राहते 0। अशा पद्धतीचं जे दशांश रूप असतं त्याला खंडित दशांश रूप असं सांगितलं जातं। आता आपण आणखीन एक उदाहरण घेऊया, जसं की 7/6 म्हणजे 7ला 6ने भाग द्यायचा आहे। मग हा भागाकार काय येतो, तर हा भागाकार येतो 1.166666। हे जे 6 आहेत ते सतत येतच राहणार, हा भागाकार कधी पूर्णच होणार नाही। तर अशा परिस्थितीत आपण काय करतो, भागाकार थांबवतो आणि 1/16 आणि 6च्या वर असा पॉइंट देतो, म्हणजे हे जे 6 आहेत ते पुन्हा पुन्हा येत राहणार असा याचा अर्थ होतो। तर अशा पद्धतीचे जे दशांश रूप असतं त्याला आवर्ती दशांश रूप असं सांगितलं जातं। ओके, आपण आता इथे आणखीन एक उदाहरण पाहूया, जसं की 23/99 बरोबर। आता इथे काय भागाकार येतो, तर इथे 0.232323 असं हा 23 हे पुन्हा पुन्हा येत राहणार, म्हणून आपण काय करतो, इथे भागाकार थांबवून 0.23 लिहितो आणि या 23च्या वर अशी रेषा देतो। तर याचा अर्थ काय, हे 23 आहे ते पुन्हा पुन्हा येत राहतील। हे देखील आवर्ती दशांश रूप आहे। चला तर मग आता सराव संच 1.3 सोडवूयात। पहिला प्रश्न आहे 9/37। जर आपण ते भागाकार चिन्हात लिहायचं झालं तर काय येणार बघा, हे जे 9 अंशाच्या ठिकाणी आहेत ते भाज्य आहे, म्हणून आपण ते चिन्हाच्या मध्ये लिहायचं आणि हे जे 37 आहे ते भाजक आहेत, ते चिन्हाच्या समोर लिहायचं। आता 37ने 9ला भाग दिल्यानंतर पहिला भाग 0चा लागतो, म्हणजे आपण इथे 0 वजा केल्यानंतर इथे उरले 9। आता हे पुन्हा 9ला जर आपल्याला भाग द्यायचा असेल तर काय करावं लागेल, इथे दशांश चिन्ह घेऊया आणि ह्या 9 साठी आपण 9च्या पुढे 0 देऊया। आता 90ला 37ने भाग द्यायचा असेल तर कितीचा भाग जातोय बघा, तर 37 दुणे इथे आले 74। आता 90 वजा 74 केल्यानंतर उत्तर काय मिळतं, उत्तर मिळतं आपल्याकडे 16। आता या 16वर पुन्हा एक 0 घेऊयात, झाले 160। आता 37ने 160ला भाग द्यायचा झाला तर इथे 4चा भाग जातोय, 37 चोक 148। आता 160 मधून 148 वजा झाले, राहिले 12। या 12वर पुन्हा एक 0 घेतलं, 120 झाले। आता 37 त्रिक 111। आता इथे राहिले 120 मधून 111 गेले, राहिले 9। आता या 90 वर पुन्हा एक 0 घेऊयात, हे 90 झाले, हे 90 इथे अगोदरच आले होते बरोबर। आता पुन्हा जर 90ला आपल्याला भाग द्यायचा असेल तर काय जातोय बघा, तर 37 दुणे 74। इथे पुन्हा किती बाकी राहिली, इथे बाकी राहिली 16। म्हणजे इथे काय झालं आपलं बघा, ह्या स्टेप पासून अंकांची पुनरावृत्ती होऊ लागली। काय झाली, अंकांची पुनरावृत्ती। ओके, तर जेव्हा अशी पुन्हा पुन्हा अंकाची पुनरावृत्ती होते तेव्हा आपण भागाकार थांबवायचा। ओके, आता उत्तर काय मिळालेलं आहे आपल्याला, उत्तर मिळालेलं आहे 0.2432 आणि हे पुढे असं कंटिन्यू सुरूच राहील, म्हणून इथे आपण लिहून घेऊयात। मग आता जे आपलं उत्तर आलेलं आहे ते आपण लिहून घेऊयात, 9/37
बरोबर 0.2432 आणि हे पुढे सुरूच राहणार आहे म्हणून डॉट डॉट डॉट, म्हणून 9/37 बरोबर 0.243 आणि हे जे रिपीट होणारे पुनरावृत्ती होणारे जे नंबर्स आहेत त्यावर आपण अशा पद्धतीची रेषा ड्रॉ करायची. तर अशा पद्धतीची रेषा ड्रॉ झाली म्हणजे याचा अर्थ होतो की हे जे 3 अंक आहेत ते पुन्हा पुन्हा येणार आहेत. तर आपलं हे उत्तर आहे. या उत्तराला आपण काय करूयात, अशा पद्धतीची फ्रेम तयार करून घेऊयात. फ्रेम तयार केल्यामुळे काय होतं, आपलं जे उत्तर आहे ते ठळकपणे दिसून येतं. अशा पद्धतीने आपला हा पहिला उपप्रश्न सोडवून झालेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसऱ्या उपप्रश्नाकडे जाऊयात. दुसऱ्या उपप्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर आपला हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून घ्या. आता इथे काय आहे बघा, 18/42. आता ह्या 18/42चं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की ह्या दोन्ही संख्यांना 6ने भाग जातोय. मग आपण काय करूयात, हे दोन्ही अगोदर लिहून घेऊयात. 18/42 याला 6ने भाग जातोय. कितीचा भाग जातोय बघा, 6×18 आणि 6×7=42. म्हणजे इथे आपल्याला उत्तर काय मिळतंय, इथे आपल्याला उत्तर मिळतंय 3/7. मग आपण भागाकार कोणाचा द्यायचा, 3/7चा भागाकार देऊया. तर इथे भागाकार देण्यासाठी आपण इथे लिहून घेऊयात 3/7. हा भाग दिल्यावर काय होते बघा, सर्वात अगोदर शून्याचा भाग जातोय. तर इथे 0, इथे 0 आलं, 3तून 0 वजा झालं, बाकी राहिले 3. आता या 3ला पुन्हा भाग जात नाही. मग आपण काय करूयात, इथे दशांश चिन्ह घेऊयात आणि या 3वर देऊयात 0. आता 30ला 7ने भाग द्यायचा असेल तर 7×4=28. इथे आले 28. तर इथे बाकी किती राहते, 30 वजा 28 उरले 2. या 2वर पुन्हा आपण 0 घेऊया. तर 7×14 इथे आले 14. हे वजा केल्यानंतर काय होते बघा, 20 वजा 14 राहिले 6. या 6वर आपण 0 घेतलं तर हे 60 झाले. आता 7×8 56. इथे राहिले 56. 60 वजा 56 उत्तर आलं 4. या 4वर पुन्हा आपण 0 घेऊयात. तर 7×5 35. हे 35 इथे लिहिले, वजाबाकी केल्यानंतर काय झालं बघा, 40 वजा 35 उत्तर आलं 5. या 5वर पुन्हा 0 घेऊयात. तर हे झाले 50. म्हणजे 7×7 49. इथे 49 लिहिले. 50 वजा 49 राहिला 1. ह्या 1वर पुन्हा आपण 0 घेतलं तर 7×1=7. तर इथे राहिले 7 उरले 3. आता हे 3 आले, ह्या 3वर 0 घेऊयात, 30 झाले. ह्या 30ला जर 7ने भाग द्यायचा असेल तर 7×28. 30 वजा 28 उरले 2. आता इथे लक्षात येत आहे की इथे 30 होते, इथे देखील 30 आहेत. म्हणजे इथे आपली अंकांची पुनरावृत्ती सुरू झाली. काय झाली, इथून अंकांची पुनरावृत्ती सुरू झाली. त्यामुळे आपण हा भागाकार इथे थांबवूयात. तर आपल्याकडे उत्तर काय मिळालेलं आहे, तर 0.4285714 आणि 4 पासून हे रिपीट होणार आहे. तर आपण इथे लिहून घेऊयात 18/42 बरोबर किती आहे भागाकार, 0.428571 आणि पुढे डॉट 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 करत राहायचं. तर आपण इथे काय लिहूयात, म्हणून फायनल उत्तर लिहूयात 18/42 बरोबर 0.428571 आणि हे जे एवढी अंक आहेत ते पुन्हा पुन्हा येणार आहेत म्हणून त्याच्यावर अशी आपण रेषा देऊयात. आता ही जे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे ह्या उत्तराला आपण फ्रेम तयार करून घेऊया. अशा पद्धतीने आपण फ्रेम तयार केली. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आपला दुसरा उपप्रश्न देखील सोडवून झालेला आहे. आता आपण तिसऱ्या उपप्रश्नाकडे जाऊयात. तिसरा उपप्रश्न आहे 9/14. म्हणून आपण इथे भागाकार चिन्हात लिहून घ्यायचं आहे 9/14. बघा सर्वात अगोदर शून्याचा भाग लागला 0, इथे राहिले 0.
उरले 9. या 9 वर आपण 0 घेऊयात, तर त्यासाठी इथे दशांश चिन्ह घ्यावं लागेल. तर हे झाले 90. तर बघा 14 सक 84 असा भाग जातो इथे. राहिले 6. या 6 वर आपण पुन्हा 0 घेतलं, 60 झाले. तर 14 चोक 56, इथे आले 56. 60 वजा 56 उत्तर आलं 4. या 4 वर 0 घेतलं, 40 झाले. तर इथे 14 दुणे 28. राहिले 12. ह्या 12 वर 0 घेतलं, झाले 120. तर 14 8 112. 120 मधून 112 गेले, राहिले 8. या 8 वर 0 घेतलं, 80 झाले. तर 14 पंचेन 70, इथे आले 70. त्यामुळे 80 वजा 70 उत्तर आलं 10. या 10 वर पुन्हा 0 घेतलं, 100 झाले. तर 14 7 98, इथे 98 लिहिले. 100 वजा 98 उत्तर आलं 2. ह्या 2 वर 0 घेतलं, 20 झाले. तर आता इथे काय होते, 14 1 14. त्यामुळे इथे 14 लिहिलं, राहिले 6. या 6 वर पुन्हा 0 घेतलं, 60 झाले. तर 14 चोक 56, इथे 56 आले, उरले 4. तर आता इथे लक्ष द्या, इथे 60 आहेत, इथे देखील 60 आले होते. त्यानंतर पुन्हा 40 झाले, हे पुन्हा आता 40 होतील. याचा अर्थ ह्या लेवलपासून अंकांची पुनरावृत्ती सुरू झाली. त्यामुळे आपण हा भागाकार जो आहे तो इथे थांबवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपला हा भला मोठा भागाकार मिळालेला आहे, पण तो ह्या 4 पासून पुन्हा रिपीट होणार आहे. तर आपण इथे कसं लिहून घेणार बघा, 9/14 बरोबर 0.6428571 ... म्हणून 9/14 बरोबर 0.6428571 आणि हा 4 पासून आपण रेषा द्यायची, कारण की 4 पासून हे रिपीट होणार आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवून झालेला आहे. त्याचं जे उत्तर आहे त्याला आपण फ्रेम तयार करूयात, म्हणजे आपलं ते ठळकपणे दिसून येईल. तर अशा पद्धतीने आपला तिसरा उपप्रश्न देखील झालेला आहे. आता आपण चौथा उपप्रश्न पाहूयात. चौथा प्रश्न आहे -103/5. आता हा जो भागाकार आहे तो आपण भागाकार चिन्हामध्ये लिहून घेऊयात. तो अशा पद्धतीचा येईल 103/5. आपण काय केलं, हे वजा चिन्ह इथे लिहिलं नाही, ते आपण नंतर लिहूयात. ओके, सर्वात कसला भाग जातोय बघा, तर 5 दुणे 10 म्हणून इथे लिहिले 5 दुणे 10. इथे राहिलं 0, हे वरून 3 घेतले, या 3ला भाग जात नाही म्हणून 500 उरले 3. यावर आता दशांश चिन्ह देऊयात आणि इथे 0 घेऊयात. तर 5 6 30 म्हणून इथे राहिले बाकी 0. तर आपल्याला इथे उत्तर किती मिळालं, इथे भागाकार मिळालेला आहे 20.6. आता हा भागाकार आपल्याला जो मिळालेला आहे तो लिहून घेऊयात. तर हे आहे 103/5 आणि त्याचा भागाकार किती मिळाला, आपल्याला भागाकार मिळालेला आहे 20.6. आता हा इथे काय झाला आहे, इथे खंडित भागाकार मिळालेला आहे. मात्र इथे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की इथे वजा 103 आहे, म्हणून आपल्याला इथे वजा 103 द्यायचं. आणि वजा संख्येचा भागाकार हा नेहमी वजा असतो, म्हणून इथे देखील वजा चिन्ह येईल. तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे. त्याला आपण फ्रेम तयार करून घेऊया. ओके, ही फ्रेम तयार झाली. आता आपण 5वा प्रश्न पाहूयात, जो ह्या सराव संचातील शेवटचा प्रश्न आहे. तर इथे काय सांगितलं आहे बघा, -11/13. मग आपण काय करूयात, इथे भागाकार चिन्हामध्ये लिहून घेऊयात. 11/13. सर्वात अगोदर शून्याचा भाग गेला म्हणून 0, इथे लिहिले 0, राहिले 11. ह्या 11ला पुन्हा भाग देण्यासाठी आपण काय करूयात, इथे 0 घ्यायचं आहे. मग त्यासाठी इथे दशांश चिन्ह घेतलं, इथे आलं 110 झाले. आता 13 8 104 म्हणून इथे लिहिले 8 आणि इथे 104 आपण वजा करायचे आहेत. तर 110 मधून 104 गेले, राहिले 6. या 6ला आपण 0 घेऊन 60 बनवलं. तर 13 चौकी 52, इथे 52 लिहिले, ते वजा केले, त्यामुळे राहिले 8.
आता या 8वर पुन्हा 0 दिलं 80 झाले. तर बघा 13 6 78. हे 78 वजा केल्यानंतर राहिले 2. या 2वर 0 घेतलं. 13 1 13. 20 वजा 13 राहिले 7. या 7वर 0 घेतलं तर 13 5 65. इथे 65 लिहिले, उरले 5. या 5वर 0 घेतलं तर 13 त्रिक 39 म्हणून इथे लिहिले 3 आणि 39. इथे राहिले 11. या 11वर 0 घेतलं 110 झाले. तर 13 8 104 वजा 6. आता इथे लक्ष देऊयात. तर बघा इथे 110 होते आणि इथे देखील 110 झालेले आहेत. याचा अर्थ इथे अंकांची पुनरावृत्ती सुरू झाली. म्हणून इथे अंकांची पुनरावृत्ती सुरू झाल्यामुळे आपण काय करूयात, हा भागाकार थांबवूयात. तर बघा आपल्याला इथे भागाकार किती मिळालेला आहे, 0.8461538. तर हा जो भागाकार मिळाला तो आपण इथे लिहून घेऊयात. आता बघा हा भागाकार किती मिळाला आपला, 11/13 बरोबर 0.846153 आणि हा पुढे कंटिन्यू होणार आहे. पण इथे जर लक्ष दिलं तर ही संख्या आहे वजा संख्या, म्हणून इथे वजा आलं आणि वजा संख्येचा भागाकार वजा होणार. त्यामुळे आता पुढे लिहून घेऊयात. म्हणून वजा 11/13 वजा 0.84653 आणि ह्या सर्व संख्या ज्या आहेत त्या ह्या आणि हे सर्व जे अंक आहेत ते पुन्हा रिपीट होणार आहेत. म्हणून त्यावर असा आपण बार देऊयात, अशी रेषा आखून घेऊयात. तर अशा पद्धतीने आपला हा 5वा उपप्रश्न देखील सोडवून झालेला आहे. आपण त्याला काय करूयात, अशा पद्धतीने फ्रेम तयार करून घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपला सराव संच 1.3 मधील सर्व उपप्रश्न सोडवून झालेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.